भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधलेलो नाही, पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करू, ओबीसीचं काम आल्यावर ओबीसीसाठी लढणार. आणि तुमचा उल्लेख त्यांनी दरिंदे पाटील असा केलाय, तुम्ही म्हटलं होतं की ओबीसीना पाडा, आम्ही ओबीसीच्या मुळावर उठणाऱ्यांना आडवं करू. नाही ते काही म्हणताय ते आता बुद्धी ढळली, अक्कलदाड पडली. अक्कलदाड असते माणसाला त्या घुरट भुजबळची पडली वाटतं. ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे. आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागले. ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा. ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतात. फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून, तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून, एवढं सोपं समजतं का तुम्ही मराठ्याला? पाटील, धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला परळीचा चष्माला येऊ पण हे मी सांगू शकत नाही, असं थोडा तुम्हाला त्यांनी लगावं. त्याला कवाच्याच मी बोललो, कवाच नाही. तो आचात्मा कशाला? तो हा चष्म्यात काय बघितलंय सगळ्यांनी? तो हा चष्मा कशाला? तो हा चष्मा तुलाच राहून दे, असेच हातरंगेव रक्तानी. तो हा चष्मा तुलाच राहून दे, त्या रक्ताने भरलेला. दादा, ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे, मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे, ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे, महाराष्ट्राचा सातबारा का तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय, असं भुजबळ म्हणाले. त्याला येऊन जाऊन तेच येणार. त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाहीत. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही. आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही. त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असेल याची अवकात किती. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे, तिथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला, कारण ते एका जातीचं काम करायला लागले, एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले. हे बघा लक्षात येत आहे तेव्हाच, काय चित्र आहे ना तेव्हाच लक्षात येते. कारण तिथं आमची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर, आणि त्याच्यावरूनच ज्यांचं कळतंय फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते. हे फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आणि अजितदादांना 100% बदनाम करायचंय. अजितदादाला आजच्या सभेवरून असं वाटलं आम्हाला, अजितदादाला दोष देऊन उपयोगच नाही, कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजितदादाला बदनाम करण्याचा. अजितदादांना ते करावं, मटके बाजूला सारलं पाहिजे. थोडा तोटा झाला तरी चालत. दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते, त्यांना जरी बळ दिलं उचल तरी चालत. परंतु 100% आजच्या त्यांच्या सभेवरून आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय अजितदादांना पवारांना बदनाम करण्याचा. कारण त्या व्यासपीठावर बसलेले 75% लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते, रोज. मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी त्यांनी अजितदादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय. आजची एकूण सभा सांगते. त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही. अजितदादांनी दुसऱ्याच्या कोणाच्या हातात बीड जिल्हा सोपाव, तरच अजितदादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते. नसता अजितदादा एक दिवस 100% यांनी खड्ड्यात घातलेला दिसतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.